नागपूरपासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना जी आहे लुटमारीची घडलेली आहे. ज्यांच्यासोबत हा थरारक अनुभव ज्यांना आला ते सुहास हजारे जे आपल्यासोबत सुशांत हजारे जे आपल्यासोबत आहे, त्यांची मिसेससुद्धा आपल्यासोबत आहे. सर काय सांगणार, काय झालं, नेमकं काय झालं होतं? आम्ही पुट्टीपुरीला जात होतो हुडकेश्वर मार्गे. तर वळत पार केलं, फुकेश्वर पार केलं. म्हणजे फुकेश्वरच्या जो कच्चा रस्ता आहे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला, तिथून जाताना कच्चा रस्ता दिसला. तर आम्हाला वाटलं की रस्ता विसरला बा, म्हणून त्यांना विचारलं, जे तिकडनं येत होते त्यांना विचारलं आम्ही की हा रस्ता बुट्टीबोरी उमरेडला जाते का. तर त्यांनी सांगितलं का हो जाते. मग आम्ही त्या रस्त्याने गेलो. तर तेच अर्ध्यात जात नाही, तर त्या रस्त्यावर अर्ध्यात जात नाही, ते पुन्हा पलटून तेच लोक पुन्हा पलटून आले. ते बांधून करून होते आणि येऊन गाडीच्या समोर त्यांची गाडी बाईक उभी केली एकदम समोर. आम्ही पळू शकत नाही, तो एकदम लहान रस्ता आहे. तर मग ग्लास वगैरे खालीच होते. ते येऊन एकदम धमकावायला लागले, कॉलर पकडली, चाकू लावला मानेला आणि काढा म्हणे जे काही तुमच्याकडे आहे सोनं. त्यांना ते सोनं वगैरे दिसलं तर हिसकली माझी चेन वगैरे. हिने मग घाई म्हणजे मारलं नाही पाहिजे, काही केलं नाही पाहिजे म्हणून हिने चेन काढून दिली. घ्या बा. गाडीची की पण घेत होते ना, तर एक हात यांचा म्हणजे अगदी किलाच आणि एकदम अवजार दाखवून नाही का, तर ते भीती तर वाटणारच आहे ना एकदम सडनली सगळं झाल्यावर. तुम्ही म्हटले, तुमचा आवाज येतो त्यात की घेऊन घ्या घेऊन घ्या, आमच्याकडे पैसे नाही. काय होतं ते नेमकं? अनुभव म्हणजे भीती पाहिजे. अगदी त्यांना अगदी मारू काय असे बोलत होते ना, ते द्या सगळं, जे द्या, पैसे द्या, सगळं द्या. आणि ते तर ओढूनच घेतली ना, यांची चेन तर ओढूनच घेतली, तुटली ती. आणि तुमच्याकडे जे आहे ते सगळं द्या आम्हाला, काय काय आहे तुमच्याकडे. तर याच्या एकदम जीवाच्या भीतीने तर द्यावं लागलं ना, कारण की आम्ही काहीच करू शकत नव्हतो. तो रस्ता इतका सामसूम होता की कोणी येण्याचा चान्सेसच नव्हते. आउटर रोड होता तो. ती म्हणजे चाकू दाखवतपर्यंत. चाकू गळ्याला लावला होता त्यांनी आणि पकडून घेतलं होतं. चाबी एक हाताने की काढत होता, एक हात इथं लावला होता कॉर्नरला आणि चाकू लावला होता त्यांनी. आणि म्हणजे धमकवत होते ते, द्या नाही तर मारतो असं नाही का. तर त्यामुळं आम्ही म्हणजे घाबरलो आणि काहीच करू शकत नव्हतो, कारण फॅमिली सोबत होती, मुलगी होती लहान, मिसेस होती. काही आपण काही त्याला केलं असतं किंवा म्हणजे विरोध केला असता तर तो काहीही करू शकत होता, कारण ती पूर्ण रस्ता एकदम म्हणजे स्लो होता आणि एकदम गड्ड्याचा, मोठे मोठे गड्डे. कुठून कुठे जात होते? आम्ही हुडकेश्वर मार्गे बुट्टीबोरीला जायचं होतं. तर आता इकडनं न जाता ते बुट्टीबोरीवरून आम्ही म्हणजे हुडकेश्वर मार्गे रस्ता चांगलाच आहे तो, पण तो रस्ता किती वाजताची घटना आहे, दिवसा का रात्री? 5:30 वाजताची दिवसा. दिवसाची. दिवसा 5:30 वाजता. गाडीचा नंबर वगैरे काही नोट केला तुम्ही? नंबर नोट केला, पण तो नंबर म्हणजे आम्हाला पूर्ण भेटला नाही. ते पळत जेव्हा होते त्यावेळेस त्यांना सांगितलं की नंबर पहा. त्यांनी नंबर पाहिला तर ते काहीतरी भेटला, MS31FW10 एवढाच भेटला. शेवटचे 2 आकडे नाही भेटले. पण पोलीस वगैरे ते ट्रेस करत आहेत त्यांना. ते काय झालं, मुलीला मी नंतर सांगितलं व्हिडिओ काढ. मुलीने व्हिडिओ काढला मागून, म्हणजे काढत होती ती. त्यांच्या एकदम लक्षात आलं की व्हिडिओ काढत आहे म्हणून. तर मग तिचा फोन तिला पण हिसकलं. म्हणजे तिला खिचतान केली गेट उघडून. 12 वर्षाच्या मुलीला? हो, तिला खिचलं, असं पाय धरून खिचलं, हात धरून खिचला. अर्धीपर्यंत ती बाहेर आली होती, म्हणजे मोबाईल हिसकायसाठी ती मोबाईल देत नव्हती. मिसेसने म्हटलं की मोबाईल सोडून दे बा, देऊन दे त्यांच्या हातात. मग त्यांनी मोबाईल घेतला, मग हिला सोडलं. कसं तरी ही पाय भरून तिने खिचले आतमध्ये, बाहेर नाही गेली पाहिजे म्हणून. आणि मग त्यांनी मोबाईल घेतला आणि पळायला लागले ना आतमध्ये. म्हणजे मागं जाऊन त्यांनी मोबाईल अक्षरशः फोडला गोट्यांनी. तो मोबाईल व्हिडिओ शूट केला थोडा? नाही, आधी व्हिडिओ शूट केला ना, नंतर फोडला त्यांनी व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तर शूट केला, ते असं घटना घडत होती तर व्हिडिओ शूट केला तिने. तुम्हाला भीती वाटली असं, मुलगी सोबत होती? भीती खूप वाटली की काहीच म्हणजे काय करणार आपण. भीती भयंकर वाटली की काय होते आता, जीवाच्या आकांताने. जीवाची भीती वाटत होती? जीवाची तर भीती वाटलीच ना, की आता काय होते आपलं. पोलीस स्टेशनला तक्रार केली? पोलीस स्टेशन म्हणजे तिकडनं आलो, पुन्हा त्यांचा पिछा करायसाठी आलो. काहीतरी त्यांचं ते भेटेल बा, ते लोक भेटतील
आलो तर येताना आम्हाला शेतामध्ये 4-5 लोक भेटले, तर त्यांनी सांगितलं 112वर कंप्लेंट करा. मग आम्ही 112वर कंप्लेंट केली आणि त्यांनी कंप्लेंट केल्यावर आहे ना त्या तिथल्या लोकांनी तिथे फुकेश्वरला कच्चीमेटला फोन केला. कच्चीमेटला त्यांनी ते लोक म्हणजे बॅरिकेड नाही म्हणजे अडवायचा प्रयत्न, पण त्यांनी सांगितलं की ते पळाले म्हणजे गेले, क्रॉस झाले इथून. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी वळदला फोन केला, म्हणजे कच्चीमेटवाल्यांनी वळदला फोन केला. तर वळदच्या पण लोकांनी पूर्ण हे लावले म्हणजे टेबल खुर्च्या नाही का, ते गावच्या लोकांनी टेबल खुर्च्या लावले, सगळं म्हणजे पूर्ण रस्ता जाम केला. तर ते जेव्हा पळत येत होते तिकडून त्यांना ते आढळलं, तर त्यांनी यू टर्न मारून ते तिकडच्या एक तर मटकाझरीच्या रोडने गेले, नाही तर ते लोकलचे पोरं होते काय कोणी? नाही ते आहे होते? मोठे माणसंच होते ते, चांगले मोठे, जरी 45-50च्या जवळपास 45-50च्या जवळपास माणसं होते ते. पोलीस शोधत आहे, पोलिसांच्या कामगिरीवर समाधान आहे की 7 पथकं लावले पोलिसांनी. हो समाधान आहे ना, कारण त्याच दिवशी ज्या दिवशी घटना घडली ना त्या दिवशी इन्स्टंट तिथे आले ते सगळे पोलीस आले, क्राईम ब्रँचवाले आले, SIT कोणती क्राईम राहते टीम, ती SIT टीम आली, LCP टीम आली. यांनी सगळं आपली कार्यवाही एवढी फास्ट केली की आम्हाला त्याच दिवशी म्हणजे झाला समाधान की हे काहीतरी म्हणजे होईल बा. 2 चेन लुटल्या. काय काय लुटलं मॅडम? 2 तोड्याच्या 2 चेन. आणि पैसे पण घेतले आमचे सगळे. पैसे जास्त नव्हते, 1000 रुपये 1200 रुपये. आणि हिला पण खूप जबरदस्तीने मागत होतं पर्स, म्हणजे पैसे द्या नाही का. त्याचा चेनचा चेहरा बांधला होता आणि एकाने चेहरा बांधला होता आणि एकाचा ओपन होता, पण तरी आमच्या झटपटीमध्ये त्याचा चेहराही आम्हाला तेवढा म्हणजे आहे लक्षात, पण तेवढा नव्हताच. आता मुलीच्या लक्षात होता तो पूर्ण, कारण ती व्हिडिओ शूट करत होती तर हिनी वगैरे ओळखलं ते सगळं. अत्यंत थरारक घटना जी आहे ती हजारे परिवारासोबत घडलेली आहे. त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचे 7 ते 8 पथकं आता आरोपीचा शोध घेत आहेत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.